जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जींच्या जन्मभूमीत भाजपाचा सत्तेचा 74 वर्षाचा वनवास अखेर संपुष्टात आला। तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षाच्या सत्तेला भाजपाने सुरुंग लावला आणि एक हाती सत्ता मिळवली। भाजपाने अनेक वर्षाची रणनीती कामाला आली, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते बंगालमध्ये तळ ठोकून होते। पक्षाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यासारखे दिग्गज नेते सक्रिय होतेच, पण बंगालमध्ये प्रत्यक्ष जमिनीवर उतरून पक्षासाठी वातावरण तयार करण्यात शुभेंदू अधिकारी यांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली। पश्चिम बंगालच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते शुभेंदू अधिकारी हे सध्या भाजपाचे प्रभावशाली चेहरे मानले जातात। एकेकाळी ममता बॅनर्जींचे विश्वासू सहकारी असलेले शुभेंदू अधिकारी आता त्यांच्या कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्यांपैकी एक आहेत। मात्र एक त्या दोघांमधली समान गोष्ट आहे, दोघांनीही लग्न केलेलं नाहीये। शुभेंदू अधिकारी यांनी स्वतः स्पष्ट केलंय की त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतलाय। त्यांचा राजकीय प्रवास 1987 मध्ये विद्यार्थी चळवळीपासून सुरू झाला। त्यानंतर ते पूर्णपणे सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले। त्यांच्या आयुष्यावर सतीश समंता, सुशील धारा आणि अजय मुखर्जी या स्वातंत्र्य सैनिकांचा मोठा प्रभाव आहे। या तिघांनीही अविवाहित राहून समाजसेवा केली होती। त्याच प्रेरणेनं शुभेंदू अधिकारींनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतलाय आणि स्वतःला पूर्णपणे जनतेच्या सेवेसाठी वाहून घेतलंय। आता पश्चिम बंगालची सगळी सूत्र शुभेंदू अधिकारी यांच्याकडे आहेत। ते बंगालचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री झालेत।